आज आपण मूग आणि मटकीचे धपाटे करणार आहे। भिजवलेली मटकी आणि मूग आहेत, याच्यापासून आपण छान असे धपाटे करणार आहे आज मिश्र पिठाचे। सगळ्यात आधी आपल्याला मूग आणि मटकी मिक्सर मध्ये छान बारीक करून घ्यायची। यातच मूग टाकून घेऊ। हे आता आपण वाटून घेऊ। वाटून झाले आपलं, अशा पद्धतीने वाटून घ्यायचं। जास्त पेस्ट नाही करायची याची, म्हणजे धपाट्यांमध्ये हे छान लागतं। हे आता आपण काढून घेऊ। आता यातच हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेऊ। त्याच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या टाकून घेऊ। 1 चमचा जिरे टाकून घेऊ। मिरची लसूण छान वाटून झाल्या, काढून घेऊ आता याच्यातच। आता यातच अर्धा चमचा हळद टाकून घेऊ। अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा लाल तिखट। कांदे घेतलेले बारीक चिरून ते टाकून घेऊ। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। पाणी न टाकताच मळून घ्यायचे। हे पीठ जे आपण केले मिश्रण, हे पाणी न टाकता मळून घ्यायचे। याच्यासाठी मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेले। हे कमी जास्त करू शकता तुम्ही, तुम्हाला किती करायचे त्या अंदाजाने थोडं थोडं घ्यायचं। ज्वारीचं पीठ घेतलेले ते टाकून घेऊ। थोडंसं गव्हाचं पीठ टाकणार आहे, अर्धी वाटी। अर्धी वाटी डाळीचं पीठ, बेसन पीठ आहे। त्यात मीठ टाकून घेऊ, मोठा चमचा टाकले। आता हे सगळं मळून घ्यायचं। हे मिश्र पीठ आणि अशी कडधान्य भिजवलेले खूप छान लागतात। याचे धपाटे खूप मस्त लागतात। हे पाणी न टाकता मी मळून घेतले, एवढं घट्ट हे झालेले। थोडंसं पाणी यायला लागेल, अगदी 2 चमचे पाणी टाकणार आहे। पीठ आपलं तयार आहे। आता आपण तवा ठेवून हे करून घेऊ। तवा तापलेला आहे, आता आपण धपाटे करून घेऊ। थोडा पाण्याचा हात लावून याला थापून घ्यायचं किंवा कपड्यावर थापायचं, छान होतात। थोडं तेल सोडून घेऊ। ह्याला 1-2 मिनिटं वाफ देऊन घेऊ। 1-2 मिनिटं झालेले, छान वाफ बसली। छान शेकल्या गेलेले। थोडंसं तेल टाकून दुसरी बाजू पण छान भाजून घेऊ। छान दोन्ही बाजू भाजून झालेले आहे। असंच आता दुसरं पण करून घेऊ पाणी लावून।
थोडं तेल सोडून घेऊ आणि ह्याला वाफ दिल्यामुळं मूग आणि मटकी छान मस्त वाफ बसते त्याला. छान 1-2 मिनिटं झालेली आहेत. बघू आता. हे आता पलटी करून घेऊ. तेल पण ह्याला कमीच लागतं आणि एकदम क्रिस्पी होतात हे. छान भाजल्या गेले. दोन्ही बाजूंनी छान शेकल्या गेलेले. असे करून घेतले ना लाल कलर मस्त तांबूस रंगावर भाजून घ्यायचे म्हणजे क्रिस्पी लागतात ते खूप. धपाटे आपले करून झालेले आहेत. खूपच छान टेस्टी असे होतात. दह्याबरोबर पण खूप छान लागतात. आता हे बाकीचे होतातच आहे. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा असे.